12वीचं वर्ष. अभ्यासाचा ताण आणि थंडीची ती गुलाबी पाट. मला वाटलं होतं आज लवकर जाऊन अभ्यास करेन. पण मॅमच्या बेडरूमच्या त्या अर्धवट उघड्या दरवाजातून मी जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा स्वतःचा मित्र आणि आदर्श मॅडम अशा अवस्थेत असतील याचा मी विचारही केला नव्हता. पण खरी मजा तर तेव्हा सुरू झाली जेव्हा मॅमने मला रंगेहात पकडलं आणि एक अशी ऑफर दिली जी मी नाकारू शकले नाही. 12वीचं वर्ष, स्वप्नांचा पाठलाग आणि करिअरची धडपड. माझं नाव वैष्णवी. घरच्यांच्या आग्रहाखातर आणि माझ्या स्वप्नांसाठी मी शहरातल्या एका नामांकित खाजगी ट्युशनमध्ये प्रवेश घेतला. थंडीचे ते दिवस होते. पहाटेच धुकं आणि शांतता शहरावर पसरली असायची. रोज सकाळी 8 वाजता क्लास असायचा. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं. आमच्या क्लासमध्ये रोहित नावाचा एक मुलगा होता. दिसायला अगदी एखाद्या मॉडेलसारखा देखणा आणि स्वभावाने कमालीचा खोडकर. आमच्यात चांगली मैत्री होती. पण त्या मैत्रीच्या पलीकडे काहीतरी असेल असं कधी वाटलं नव्हतं. त्या दिवशी मला लवकर जाग आली. घड्याळात पाहिलं तर 7:15 वाजले होते. मी ठरवलं की आज वेळेआधी ट्युशनला जायचं. मॅमच्या घरीच हॉलमध्ये आमचे क्लासेस चालायचे. मी 7:30च्या सुमारास तेथे पोहोचले. घराचा मुख्य दरवाजा ओलांडून मी आत गेले आणि हळू आवाजात हाक मारली, "मॅम, मॅम, मी वैष्णवी." आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. मला वाटलं मॅम अजून झोपल्या असाव्यात. मी हळूच दरवाजा ढकलला, तर तो उघडाच होता. मनात थोडी धाकधूक होती, पण मी पावलं टाकत हॉलमध्ये गेले. हॉल रिकामा होता, पण बेडरूमच्या दिशेने काहीतरी कुजबूज ऐकू येत होती. कुतूहलापोटी मी बेडरूमच्या अर्धवट उघड्या दरवाजापाशी गेले आणि जे पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आतलं दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. तिथे मॅम एकट्या नव्हत्या, त्यांच्यासोबत रोहित होता. ते दोघेही एकमेकांच्या इतक्या जवळ होते की त्यांच्यातील अंतर पूर्णपणे मिटले होते. मॅम, ज्यांना आम्ही आदर्श मानत होतो, त्या रोहितच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेल्या होत्या. रोहितचा हात मॅमच्या खांद्यावरून फिरत होता आणि मॅमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच सुखद समाधान होतं. त्यांच्या हालचालींमधील ती तीव्रता पाहून मला तिथे एक क्षणही राहणं कठीण झालं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. जर मी तिथे पकडले गेले तर, या विचाराने मला घाम फुटला. मी कोणताही आवाज न करता श्वास रोखून धरला आणि तिथून तातडीने बाहेर पडले. त्या दिवशी मी ट्युशनला न जाता सरळ घरी पळाले. मला काय माहीत होतं की हे तर फक्त एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती. माझ्या जाण्यानंतर मॅमच्या लक्षात आलं की दरवाजा कोणीतरी उघडला होता. त्यांनी तातडीने CCTVमध्ये फुटेज तपासलं आणि तिथे त्यांचा माझा चेहरा स्पष्ट दिसला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ट्युशनला गेले, तेव्हा माझं माझं अवसान गळून गेलं होतं. क्लास संपल्यावर मॅमने मला थांबवून घेतलं. "वैष्णवी, जरा थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे." मॅमचा तो गंभीर आवाज ऐकून मी थरथरू लागले. हॉलमध्ये आता फक्त आम्ही दोघीच होतो. मॅम माझ्या जवळ आल्या. माझा थरथरणारा हात हातात घेतला आणि हळुवार आवाजात म्हणाल्या, "तू काल इथे आली होतीस ना? CCTVमध्ये मी तुला पाहिलंय. तू काय पाहिलंस हे मला माहीत आहे." मी काही बोलणार तितक्यात मॅमने माझ्या ओठावर बोट ठेवलं आणि एक असं विधान केलं ज्याने माझं पूर्ण आयुष्य बदलणार होतं. त्या म्हणाल्या, "घाबरू नकोस वैष्णवी, हे गुपित आपल्या तिघांतच राहील. तुला वाटत नाही का की तुलाही या सुखाचा अनुभव घ्यायला हवा? तुलाही आमच्या या खेळात सामील व्हायचंय का?" मॅमचा तो थेट प्रश्न आणि त्यांच्या डोळ्यातील ती चमक पाहून माझं डोकं सुन्न झालं. एका बाजूला भीती होती, तर दुसऱ्या बाजूला वयानुसार वाटणारं ते अनामिक आकर्षण. मी नकळत मान डोलावली. मॅमच्या त्या प्रस्तावाने माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. पण कुठेतरी एक अनामिक ओढ मला त्या दिशेने चेकत होती. दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे मी ट्युशनच्या वेळेत एक अर्धा तास मॅमच्या घरी पोहोचले. माझं हृदय एखाद्या ढोलासारखं वाजत होतं. मी आत गेले तर पाहिलं रोहित आधीच तिथे सोफ्यावर आरामात बसला होता. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्याचे भाव आले. पण मॅमने हसून वातावरण हलकं केलं. "रोहित, आजपासूनच वैष्णवीसुद्धा आपल्या या खास मैफिलीचा हिस्सा असेल." मॅमचे हे शब्द ऐकताच रोहितचे डोळे चमकले.
त्याने माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं. त्या नजरेने मला आजवर कोणी पाहिलं नव्हतं. आम्ही तिघेही बेडरूममध्ये गेलो. तिथलं वातावरण बाहेरच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. मंद प्रकाश आणि एक मादक सुगंध तिथे दरवळत होता. मॅम म्हणाल्या, "वैष्णवी, लाज सोडून दे. इथे फक्त तू स्वतःचा आनंद शोधायला आली आहेस." असं म्हणून त्या थोड्या बाजूला झाल्या. आता मी आणि रोहित समोरासमोर होतो. रोहित हळुवारपणे माझ्याजवळ आला. त्याने माझा हात हातात घेतला. त्याचे तर हात उबदार होते. त्याने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि हळूच माझे ओठ आपल्या ओठात घेतले. तो पहिला स्पर्श, तो पहिला अनुभव माझ्या अंगावर शहारे आणणारा होता. रोहितचा अंदाज खूपच आश्वासक आणि तितकाच बेधडक होता. त्याने हळूहळू माझे केस सावरले आणि माझ्या मानेवर आपली पकड घट्ट केली. त्याच्या स्पर्शात एक अशी जादू होती की की माझं मन भारावून बसले होते. मॅम बाजूला बसून आम्हाला न्याहाळत होत्या आणि रोहितला प्रोत्साहन देत होत्या. त्या दिवशी मला जाणीव झाली की पुस्तकी अभ्यासापेक्षा आयुष्याचे हे धडे किती वेगळे आहेत आणि सुखद असू शकतात. रोहितच्या बाहूंमध्ये असताना मला जगाचा विसर पडला होता. पण हे तर फक्त सुरुवातीचं वळण होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजमध्ये माझी जिवलग मैत्रीण आदिती हिला भेटले, तेव्हा माझ्या माझ्या पोटातील गोष्ट मला पचवता आली नाही. बागेत एका कोपऱ्यात बसून मी तिला कुजबुजल्याच्या आवाजात सगळं सांगितलं. मला वाटलं होतं ती धक्का खाईल, पण तिची प्रतिक्रिया धक्कादायक होती. आदिती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, "वैष्णवी, तू फक्त हे केलंस. मी तर हे रोज अनुभवते. पण रोहित, तो खरंच खूप हॉट आहे. मलाही तुमच्या या ग्रुपमध्ये यायला आवडेल." आदितीची ही इच्छा ऐकून मी थक्क झाले. मॅमना याबद्दल सांगायची मला भीती वाटत होती. पण आदितीने हट्टच धरला. जेव्हा मी मॅमना आदितीबद्दल सांगितलं, तेव्हा सुरुवातीला त्या चिडल्या. "हे खूप धोक्याचं आहे," त्या म्हणाल्या. पण नंतर त्यांच्या मनात काहीतरी वेगळं विचार आला. त्या हसून म्हणाल्या, "ठीक आहे, जर ती मुलगी विश्वासू असेल, तर चौघांचीही मैफिल अजूनच रंगतदार होईल." पुढच्या रविवारी आम्ही चौघेही शहराबाहेरच्या त्या निर्जन फार्म हाऊसवर पोहोचलो. तिथलं शांत वातावरण आणि एकांत पाहून आमचा उत्साह द्विगुणित झाला. मॅमने आज काही खास तयारी केली होती. त्यांनी बॅगेतून रेशमी कपडे काढले. आम्हाला परिधान करायला सांगितले. आज कोणावरही बंधन नाही. मॅमचा हा आदेश होता. फार्म हाऊसच्या त्या आलिशान हॉलमध्ये एक वेगळाच सोहळा सुरू होता. रोहित आज खूपच खूपच फॉर्ममध्ये होता. त्याच्या एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला अदिती. शहराच्या गर्दीपासून दूर त्या निर्जन फार्म हाऊसवर निसर्गाची शांतता होती. पण आमच्या मनात मात्र एक वेगळंच वादळ घोंगावत होतं. मॅमने दिलेल्या रेशमी कापड्यांमध्ये मी आणि अदिती स्वतःलाच ओळखू शकत नव्हतो. रोहितच्या डोळ्यात आज एक वेगळी चमक होती. जणू तो आज शिकारीसाठी पूर्णपणे तयार होता. हॉलमध्ये मंद संगीत सुरू झालं. मॅमने हसून रोहितला खुणावलं. रोहितने पुढाकार घेत आधी अदितीला जवळ ओढलं. अदितीसाठी हे सगळं नवीन होतं. पण रोहितचा तो बेधडक अंदाज तिलाही घायाळ करत होता. मॅमने माझ्याजवळ आल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाल्या, "वैष्णवी, आज स्वतःला पूर्णपणे मुक्त कर. माझ्या या रात्रीवर फक्त आपलं राज्य आहे." आम्ही चौघेही त्या मोठ्या बेडवर एकत्र झोपलो होतो. रोहितने एका हाताने मला आणि दुसऱ्या हाताने अदितीला आपल्या मिठीत घेतलं. स्पर्शाचा तो खेळ आता अधिकच तीव्र झाला होता. मॅम कधी रोहितला साथ देत होत्या, तर कधी आम्हाला काही नवीन गोष्टी शिकवत होत्या. त्या रात्री बेडरूममध्ये जो सोहळा रंगला तो शब्दात सांगणं कठीण आहे. एकमेकांच्या शरीराचा तो उबदार स्पर्श आणि मादक सुगंध आणि संगीताचा तो ताल, सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं होतं. तासनतास आम्ही त्या धुंदीत होतो. बाहेर गडद अंधार पडला होता, पण आतमध्ये आमच्या सुखाच्या लाटा उसळत होत्या. रोहितचा उत्साह पाहून आम्हालाही एक वेगळीच ऊर्जा मिळत होती. पण म्हणतात ना, सुखाच्या आडच दुःखाची किंवा संकटाची पावलं लपलेली असते. अचानक बाहेर बाजूला वाळलेल्या पानांचा कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. आम्ही सगळे एकदम दचकलो. मॅमने लगेच म्युझिक बंद केलं. रोहितने पटकन चादर उडली. आम्ही श्वास रोखून धरला होता. खिडकीच्या काचेवर कोणाची तरी सावली स्पष्ट दिसत होती. मॅमने धाडस करून खिडकीतून डोकावलं पाहिलं. तर बाहेर आमचा वर्गमित्र सुमित होता. तो लपून छपून आत बघण्याचा प्रयत्न करत होता. मॅमला घाम फुटला.
जर सुमितने हे सगळं पाहिलं असतं आणि त्याने फोटो काढले असते, तर आमची समाजात काय बदनामी झाली असती. मॅमने आम्हाला कपाटाच्या मागे आणि बाथरूममध्ये लपायला सांगितलं. त्या स्वतःला सावरत सावरत बाहेर गेल्या. "सुमित, तू इथे यावेळी काय करतोयस?" मॅमचा आवाज कठोर होता. सुमित गोंधळला. "मॅम, ते माझी गाडी खराब झाली म्हणून मी मदत करत शोधत होतो." पण सुमितच्या नजरेत संशय स्पष्ट दिसत होता. मॅमने त्याला तिथून हुसकावून लावलं. पण धोका टळला नव्हता. आम्ही बाहेर आलो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. मॅम म्हणाल्या, "हा मुलगा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो." पण काहीतरी संशय आलाय. त्या रात्री तिथून तिथून निघालो खरे, पण मनात एकच धास्ती होती. आमचं हे गुपित आता फक्त चौघांपुरतं मर्यादित राहणार नव्हतं, की सुमित याला जगासमोर आणणार होता. दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये सुमित ज्या पद्धतीने आमच्याकडे बघत होता, त्यावरून स्पष्ट होतं की खेळाचा हा अंक आता अधिक धोकादायक वळण घेणार होता. सुमितच्या त्या संशयी नजरेने आम्हाला सुखाच्या स्पष्टांना तडे दिले होते. दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये वातावरण खूपच तणावलं होतं. सुमित वारंवार रोहितकडे पाहून खुनशी हास्य करत होता. मला आणि अदितीला वाटणार होतं की आता सगळं संपलं, आमची बदनामी होणार. पण मॅम डगमगल्या नव्हत्या. त्यांनी एक वेगळीच खेळ खेळायचं ठरवलं. क्लास संपल्यानंतर आम्ही सुमितला ऑफिसमध्ये बोलावलं. आम्हाला वाटलं त्याला ओरडतील, पण मॅमने त्याला चहा ऑफर केला आणि शांतपणे विचारलं, "सुमित, तुला जे काही सांगायचंय ते स्पष्ट बोल. तुला काय हवंय?" सुमितने आपलं कार्ड बाहेर काढलं. त्याने मोबाईल दाखवला, त्यामध्ये त्याने फार्म हाऊसच्या खिडकीतून घेतलेले काही धूसर फोटो होते. "मॅम, हे फोटो जर व्हायरल झाले तर विचार करा काय होईल. मला फक्त एकच गोष्ट हवी आहे. मलाही तुमच्या या स्पेशल क्लासचा सहभागी व्हायचंय." हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. सुमितला आमचं गुपित उघड करायचं नव्हतं, तर त्यालाही त्यात सामील व्हायचं होतं. मॅमने आमच्याकडे पाहिलं. आम्ही हतबल होतो. जर आम्ही त्याला नकार दिला असता, तर तो आम्हाला बरबाद करू शकला असता. मॅमने विचार केला आणि सुमितला जवळ बोलावून म्हणाल्या, "ठीक आहे सुमित, पण एक अट आहे. हे फोटो आत्ताच्या आत्ता डिलीट कर." सुमितने आनंदाने फोटो डिलीट केले. आता आमचा चौघांचा ग्रुप 5 जणांचा झाला होता. पण त्या घटनेमुळे आम्हाला एक मोठी शिकवण मिळाली. 12वीची परीक्षा जवळ आली होती. आम्ही ठरवलं की आता खूप झालं. हा तो प्रकार होता. तो एक मर्यादेपर्यंत ठीक होता. पण आता करिअरवर लक्ष देणं गरजेचं होतं. मॅमनेही समजूतदारपणा दाखवला. त्यांनी आम्हाला सांगितलं, हे जे काही घडलं ते या वर्षाचं एक वेडं होतं. आता आपण पुन्हा एकदा शिक्षण आणि विद्यार्थी बनूया. परीक्षा पार पडली. मला आणि अदितीला खूप चांगले मार्क्स मिळाले. रोहित आणि सुमितसुद्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. रिझल्टच्या दिवशी आम्ही 5ही जण शेवटच्या वेळी मॅमच्या घरी भेटलो. आज तिथे कोणताही मादक माहोल नव्हता, तर फक्त यशांचा आनंद होता. मॅमने आम्हाला निरोप देताना एकच गोष्ट सांगितली, "आयुष्यात अनेक वळणं येतात, अनेक आकर्षण येतील, पण लक्षात ठेवा, कोणतंही गुपित हे तेव्हाच सुखद असतं, जोवर ते कोणाला त्रास देणार नाही." आता तुमचं पुढचं आयुष्य तुमची वाट पाहतंय. मी आणि अदिती कॉलेजच्या बाहेर पडलो. आमच्याकडे आता आयुष्याचा एक असा अनुभव होता, जो कोणीच आम्हाला शिकवू शकलं नसतं. ते वर्ष, ती ट्युशन आणि ते गुपित माझ्या मनात एका कोपऱ्यात कायमचं जपून राहील.